ते ऐरोली सेक्टर 3च्या सर्व्हिस रोडवर ठाणे बेलापूर रस्त्याला जाणाऱ्या मार्गावर अवजड वाहनाला प्रतिबंध करण्यासाठी लावण्यात आलेली 40 फुटांची लोखंडी कमान पावसामुळे कोसळल्याची दुर्घटना घडली आहे। सुदैवाने या प्रसंगी रस्त्यावर वाहन नसल्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। भारत बिजली इथं रेल्वे रुळालगत असलेल्या अवजड वाहनाला प्रतिबंध करण्यासाठी लावण्यात आलेली 40 फुटांची ही लोखंडी कमान होती, ती कोसळली असून घटनास्थळी पालिकेचे ऐरोली विभाग अधिकारी, वाहतूक पोलीस आणि रबाळे पोलिसांनी धाव घेतली आहे। सदरची कमान ही रेल्वे प्रशासनाच्या हद्दीत असल्याने रेल्वे अधिकाऱ्यांना संपर्क साधण्यात येत असून सदरची कमान हायड्रोलिक मशीनच्या सहाय्याने काढण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे। सध्या इथल्या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली असून कमान हटवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत। अधिक माहितीसाठी जाऊयात आपल्या प्रतिनिधी स्वाती नाईक आपल्या सोबत आहेत। स्वाती, नक्कीच संदीप, ज्या पद्धतीने ही कमाल वाकलेली आहे, रेल्वेचा जो ब्रिज आहे त्याला मोठे वाहन जाऊ नये म्हणून मोठ्या वाहनांना अडवण्यासाठी ही कमान असते आणि ही कमान आता खाली वाकलेली आहे आणि पडण्याच्या अवस्थेत आहे। त्यामुळे इकडची वाहतूक पूर्णपणे बंद केलेली आहे। खबरदारीचा उपाय म्हणून हा रस्ता बंद करण्यात आलेला आणि वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आलेली आहे। त्यानंतर रेल्वे प्रशासनाकडनं जी खबरदारी घेणे, ही जी कमान आहे ती काढण्यात येईल आणि त्याच्यानंतरच इकडची वाहतूक ही सुरळीत करण्यात येईल। सुदैवाने या रस्त्यावरून जेव्हा ही कमान खाली वाकली तेव्हा कोणी वाहन त्याच्या खाली अडकलं नाही किंवा कोणतेही रहदारी पादचारी कर्मचारी अडकला नाही, त्यामुळे कोणतीही दुर्घटना इथे झालेली नाहीये। पाऊस पडत असतानाच ही कमान खाली वाकलेली आहे। अगदी स्वाती, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।